अंजली वहिनीचा वाढदिवस आला आणि आम्ही हॉटेलमध्ये निघालो. मी एक मोठं गिफ्ट अंजली वहिनीसाठी घेतलं होतं. मी पण खुश होतो, कारण मी माझ्या मनातलं जे काही अंजली वहिनीला बोललो होतो ते अंजली वहिनीने स्वीकार केलं होतं. हॉटेलमध्ये आमच्या 2 रूम बुक केल्या होत्या. एका रूममध्ये मी आणि माझी बायको अश्विनी आणि दुसऱ्या रूममध्ये सारंग आणि अंजली वहिनी थांबणार होते. हॉलमध्ये आम्ही वाढदिवस साजरा करणार होतो. मी गुपचूपमध्ये अंजली वहिनीला गिफ्ट देणार होतो. मी बघितले की सारंग कुठेही दिसत नाही आणि माझी बायको पण दिसत नाही. अंजली वहिनी एकटी हॉलमध्ये होती. ही संधी बघून मी अंजली वहिनीजवळ गेलो. अंजली वहिनीला मी गुपचूप गिफ्ट दिलं आणि थोड्या प्रेमाच्या गप्पा केल्या. आम्ही दोघे बोलत असताना माझी नजर अचानक माझ्या रूमच्या खिडकीत गेली आणि मी बघितले की माझी बायको अश्विनी आणि सारंग दोघे एकमेकांच्या मिठीत होते. ते बघून मी तर हैराण झालो होतो. मी तर रागाच्या भरात रूमकडे गेलो. मी तिथे जाईपर्यंत सारंग आणि अश्विनी दोघे बाहेर आले आणि सारंग मला म्हणाला, अभिजित, अश्विनी वहिनीचा वाढदिवस पुढच्या महिन्यात आहे, तू सांगितलं नाही मला. सारंग मला म्हणाला की त्याने वाढदिवस येत आहे म्हणून अश्विनीला शुभेच्छा दिल्या. त्यामुळे माझा राग थोडा शांत झाला. नंतर आम्ही अंजली वहिनीचा वाढदिवस साजरा केला आणि नंतर खूप एन्जॉय केला. सारंग आणि मी दोघे तर भानावर नव्हतो. आम्ही आपापल्या रूममध्ये गेलो आणि मी बघितले की माझ्या रूममध्ये माझी बायको नसून अंजली वहिनी होती. अंजली वहिनीसोबत मी रात्री सकाळी मला जाग आली आणि मला माझी बायको अश्विनी कुठेही दिसत नव्हती. मी विचार केला की रात्री माझ्यासोबत अंजली वहिनी होती, मग माझी बायको अश्विनी कुठे होती. नंतर मला कळाले की ती सारंगच्या रूममध्ये होती. त्या दिवशी अशी आमच्या बायकांची अदलाबदली झाली होती आणि आम्हाला समजलं पण नाही. मला जेव्हा समजलं तेव्हा मी अश्विनीला खूप बोललो, पण ती म्हणाली मी तर हॉलमध्ये होते, मला तिथेच झोप लागली होती. पण हॉलमध्ये तर सारंग होता. अश्विनी मला म्हणाली, मग अंजली वहिनी कुठे होती आणि तुम्ही कुठे होता. मी आता तो विषय परत कधी काढला नव्हता, कारण माझ्या बायकोला समजले असते की अंजली वहिनी आणि मी एकाच रूममध्ये होतो तर ती खूप चिडली असती माझ्यावर. परत मी तो विषय कधीच काढला नाही. मित्रांनो, कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा.